कोल्हापूर शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये EVMच्या माध्यमातून कसा गैरवापर करून ज्या लोकांची पात्रता नव्हती, ज्या लोकांच्या सन 2015 साली डिपॉझिट जप्त झाली, ज्यांनी 2 अंकी मतदान देखील क्रॉस केलं नाही, अशी लोक या EVMच्या माध्यमातून नगरसेवक असतील किंवा अन्य नगरसेवक असतील ते निवडून आले। दुर्भाग्याची गोष्ट, दुर्भाग्याची घटना, जे खरे कार्यकर्ते आहेत ज्यांची खरी ताकद होती त्या लोकांना या राज्य शासनाच्या मार्फत अक्षरशः फाशी देण्यात आली आणि त्या फाशीचं स्वरूप म्हणजे हे EVM मशीन। आम्ही आज देवी फिरंगाईच्या पदस्पर्शाने आज ह्या EVM हटाव कोल्हापूर शहरातून सुरू करत आहोत। जोपर्यंत हे EVM बंद होत नाही तोपर्यंत कोल्हापूर शहर असेल, जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्य असेल, चांगले कार्यकर्ते सभागृहात दिसणार नाही। आजच आम्ही सभागृहामध्ये निवेदन दिलं आहे माननीय सन्माननीय महापौर मॅडमना, ताईंना। त्या निवेदनाचं स्वरूपच असं होतं की सभागृहामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीच्या माध्यमातून गुन्हेगार असतील, 2 नंबर धंदेवाले असतील किंवा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लाखो लढतरी करून आलेले नगरसेवक तिथं आहेत। एक 25 ते 30% नगरसेवक बोगस रीतीनं आलेले आहेत। त्यामुळे आम्ही त्यांचा आज निषेध करण्यासाठी व देवीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलेलो आहोत की सद्बुद्धी देव या देवीनं की EVM आजपासून किंवा भविष्यामध्ये लवकरात लवकर बंद हो की जेणेकरून बोगस नगरसेवक किंवा अन्य नगरसेविका निवडून येता कामा नये, हा यामागचा उद्देश होता। दुसरा उद्देश, पारंपरिक पद्धतीनं फिरंगाई देवीच्या दारातील होळी पेटवली जाते। पौराणिक कथेनुसार किंवा पौराणिक परंपरेनुसार देवीच्या माध्यमातून जोपर्यंत फिरंगाई देवीच्या इथली होळी पेटत नाही तोपर्यंत वेतामाळ जवळची देखील होळी कधीच पेटत नव्हती। याचं एक फार मोठं महात्म्य आहे आणि ते महात्म्य साकारण्यासाठी आज आम्ही इथं अतिशय चांगल्या पद्धतीनं जेणेकरून राज्य शासनाच्या माध्यमातून जितके रावण तयार झालेले आहेत ते रावण दहन करण्याचा आम्ही इथं आज प्रयत्न केलेला। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।